हॅलो एव्हरीवन, कसे आहात आपण सगळे? छान आहात ना? तर पुन्हा आपण आपल्या इयत्ता 4च्या पुढच्या पाठाला सुरुवात करूया. आपण मागच्या वेळेस काय बघितलं होतं? छोटंसं उजळणी म्हणजे मागच्या पाठामध्ये झालेले आपण काय करायला पाहिजे? थोडी उजळणी केली पाहिजे. आपण मागच्या पाठात काय बघितलं? मैत्री. नंतरनं दुसरं आहे चित्रवर्णन. बघितलं ना? मैत्री, चित्रवर्णन. चित्रवर्णनमध्ये काय होतं? कोणाची गोष्ट होती? ससा आणि कासवाची. आणि अजून एक काय होतं? कोण सांगेल? त्या ससा आणि कासवाच्या खाली अजून एक छोटंसं असे काय होतं? ब्रीदवाक्य होतं. काय होतं? ब्रीदवाक्य. त्याला आपण काय म्हणतो? घोषवाक्य होतं ना? तर काय होतं? तर पाणी वाचवा, पाणी हे जीवन आहे. अजून काय होतं? झाडे लावा, झाडे जगवा. अजून आपलं परिसर हे स्वच्छता असलं पाहिजे. स्वच्छ परिसर, स्वच्छ देश म्हणतो का नाही? किंवा अजून आहे स्वच्छ परिसर किंवा स्वच्छ शहर. हे आपण काय केलं? मागच्या पाठाच्या वेळेस आपण बघितलेलं आहे. आणि तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की जे जे छोटे छोटे घोषवाक्य आहेत, छोटे छोटे घोषवाक्य आहेत ना, ते काय केलं पाहिजे? आपण संग्रहित केलं पाहिजे. म्हणजे आपण मोबाईलमध्ये, घरामध्ये किंवा न्यूजपेपर, ज्याला आपण पेपर म्हणतो ना, पेपरमध्ये सुद्धा काय हो छोटे छोटे असे घोषवाक्य येतात. किंवा पेपरच्या आतल्या साईडला दिनांक, वार, सुविचार अशा अनेक प्रकारचे काय हो छोटे छोटे वाक्य येत असतात. त्या वाक्यामध्येच छोटे छोटे बोधकथा, गोष्टी यासारखे, तसेच सुविचार काय असतात? तो लहान लहान थोडे कंटेंट किंवा थोडे थोडे पॅरेग्राफ असतात. त्याला आपण काय केलं पाहिजे? आपण ते रोजच्या रोज वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला काय पाहिजे, त्यातलं आपण काहीतरी वाक्य काय हो समजून घेतले पाहिजे. चुकू द्या, चुकता चुकता काय केलं पाहिजे? आपण वाचलं पाहिजे. वाचण्याचा आपण प्रयत्न केलं पाहिजे. वाचण्याचा काय केलं पाहिजे? प्रयत्न केलं पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय काही येत नाही. चुकू द्या, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, पण चुकलं तरी आपण काय केलं पाहिजे? प्रयत्न केलं पाहिजे. त्याच्यानंतर ना अजून एक आपण बघितलं, दुसरं काय हो? चित्रवर्णन. काय पाहिलं आपण? चित्रवर्णन. चित्रवर्णन म्हणजे काय? सध्याला काय चालू आहे? सध्याला कुठलं ऋतू आहे? आलं लक्षात? कोणतं ऋतू आहे? अगदी बरोबर. कोणता ऋतू आहे? पावसाळा. कोणता आहे? पावसाळा ऋतू आहे की नाही? पाऊस. पाऊस सगळ्यांना माहिती आहे. आता रोज कधीसुद्धा काय पडतो? पाऊस पडतो. काही वेळेस पाऊस हा बारीक पडतो, काही वेळेस पाऊस हा मोठा पडतो. दिवसा जर बारीक असेल तर रात्रीच्या वेळेस खूप मोठा काय पडतो? पाऊस पडत असतो. पाऊस हा कसं पण असतो, आपल्या डोळ्याला दिसेल तो काय म्हणजे पाऊस. पाऊस बघा, काही ठिकाणी पाऊस हा बारीक पडतो, तर काही ठिकाणी पाऊस हा मोठा पडतो. तुम्ही आता रोज न्यूज चॅनलवर बघत असेल किंवा बातमी दिसत असेल की या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, खूप पाऊस आला, नदीला पाणी आलं, बांधारे पाण्याखाली गेले, शेतामध्ये काय आलं? पावसाचं पाणी साचलेलं आहे. तर त्याच्यावरनंच आपण काय बघितलं मागच्या? चित्रवर्णन. चित्रवर्णन म्हणजे काय? सायंकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस ज्यावेळेस शाळा सुटत असती, ज्यावेळेस शाळा सुटण्याची वेळ झालेली असती ना, त्यावेळेस समजा ढग भरलेला असेल, गच्च ढग भरलेला असेल, तर बघा त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस आपल्याला दिसतं की आता पाऊस पडेल, आपल्याला ज्यावेळेस वाटतं की आता पाऊस पडेल, आपली शाळा सुटती. शाळा सुटण्यानंतर आपण बाहेर पडतो आणि रस्त्यावरनं चालत असतो. त्यावेळेस अचानक काय येतो? पाऊस चालू होता. म्हणजे संध्याकाळची वेळ असते, सगळ्यांना आपल्या घरी जाण्याची काय हो ओढ लागलेली असते. कोण कोण जातात घरी? आपण शाळा सुटलं की घरी जातो.
जे लोक कामावर असतात ते सुद्धा आपलं काम संपवून घरी चाललेलं असतात, किंवा काही गुरं राखणारं असतात, म्हणजे ज्यांच्या घरी गाई, म्हैस, बैल हे जे प्राणी असतात ना, ते दिवसभर मोकळ्या जागेमध्ये काय करतात, तो चरतात. काय करतात? चरतात. नंतर ना सायंकाळच्या वेळेस ते पुन्हा आपल्या घरी जातात. त्याच वेळेस जर नेमकं पाऊस येत असेल तर सगळ्यांची काय उडते हो? धांदल उडते. धांदळ म्हणजे गोंधळ. कळतं की नाही? समजा आपण निवांत निघालो आणि अचानक जर पाऊस आला तर आपली हालत म्हणतो, किंवा आपल्याला कसं वाटतं? आपण थोडं घाबरतो का नाही? बाबा अचानक पाऊस आला. कारण आपण येताना छत्री, रेनकोट असं काही आणलेलं नसतो. आपल्याला चिंता काय असते की आपल्या बॅगमध्ये असलेली वह्या पुस्तक काय होतील हो? भिजतील. म्हणून आपण काय करतो? लवकर लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करतो. हे आपण मागच्या चित्रवर्णावरनं पाहिलेलं आहात. तर ह्याचाच आता पुढचा आपण पाठ क्रमांक 5 पाठ क्रमांक 5 ती छोटीशी काय हो? कविता आहे. ती सुद्धा कशावरनं आहे हो? पावसावरनंच आहे. ते आपल्याला काय करायचं आहे? आता पाहायचं आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या. स्क्रीनकडे लक्ष द्या आणि तिकडे पहा. तर आपल्या पाठाचं नाव काय हो? गारा गाऱ्या भिगोऱ्या. बघा, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या म्हणजे काय? गाऱ्या गाऱ्या म्हणजे काय? पावसाचे जे थेंब असतात. आता बघा, काही वेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा काय होतो? पाऊस येतो. पण त्याच्या वेळेस सुद्धा काय होतं माहिती आहे का? बर्फाचे काय पडतात? तो खडे पडतात. काय पडतात? बर्फाचे खडे पडतात. पडतात ना. कधीतरी आपण अनुभव घेतलेला असाल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर अचानक पाऊस आला तर पाऊस पडताना सुद्धा काय हो? बर्फाचे लहान लहान छोटे 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 असे काय हो? पांढऱ्या कलरचे काय पडतात? तर तुकडे. त्याला काय म्हणतो आपण? गारा. काय म्हणतो? गारा. आपण त्याला काय म्हणतो? तुकडे सुद्धा म्हणतो. पण काय छोटे छोटे गारा सुद्धा असतात. बघा, त्याच्यावरनच आता आपल्याला काय पाहायचे आहे? ही छोटीशी कविता पाहायची आहे. तर पहिल्यांदा ही कविता तुम्हाला मी वाचून दाखवतो. नंतर ना पुन्हा तुम्ही एक एक लाईन माझ्या मागे काय हो? म्हणायचं आहे. तर पहिलं काय बघा, टप टप पडती गारा. बघा, टप टप पडती गारा, पटपट वेचू सारा, पकडून ये धरता वितळून या गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. बघा पुढचं, गडगड मेघ गरजती, चम 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 वीज चमकती, थुई थुई थी मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या, थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊनी स्वच्छ होईया, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. बघा, ही एक छोटीशी कविता आहे. आता माझ्या मागे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे हो? म्हणायचं आहे. बघा, पहिलं पॅराग्राफ आता आपण म्हणूया. माझ्या मागे तुम्ही सुद्धा म्हणा. बघा, टप टप पडती गारा. बघा, टप टप पडती गारा, पटपट वेचू सारा, पकडूनिया धरिता वितळूनिया गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. बघा, टप टप पडती गारा. म्हणा बरं, टप टप पडती गारा. आता पुढचं लाईन, पटपट वेचू सारा. बघा, पटपट वेचू साऱ्या. आता पुढचं लाईन, पकडून या धरिता वितळून या गेल्या. बघा, पकडून या धरता वितळून गेल्या, गारा गारा भिगोऱ्या. कळालं? ही छोटीशी कविता आहे. हे आता आपण पहिलं काय बघितलं? बघितलं ना, छोटंसं पॅराग्राफ. छोटंसं आपण काय बघितलं? कडवं बघितलं. बघितलात ना? तर पुन्हा तुम्हाला सांगतो का? बघा, टप टप पडती गारा. बघा, टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू सारा. बघा, काय म्हणले त्यांनी? टप 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 पडती गारा, पटपट पट वेचू सारा, पकडून या. बघा, पकडून या धरता वितळून गेल्या साऱ्या. पकडून ये धरता वितळून गेल्या सारा, गारा गाऱ्या
भिगोऱ्या. कळालं? ह्याचं तुम्हाला काय सांगतो आता, अर्थ सांगतो, तुम्ही फक्त नीट लक्ष द्या. बघा, टप टप पडती गारा. पाऊस येतो. पहिल्यांदा पाऊस कसा येतो? हळूहळू येतो. जसजसं पावसाचा जोर वाढेल तसतसं पाऊस हा मोठा होत जातो. आता बघा, आपण अंगणामध्ये खेळत असताना अचानक जर पाऊस आला तर पहिल्यांदा पाऊस कसा येतो? बारीक 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 येतो. नंतरनं त्याचा आकार किंवा त्याचा जो येण्याचा जो प्रेशर किंवा जो येण्याचा प्रवाह असतो तो कसा होतो? जास्त होतो. त्यांनी काय म्हणले बघा, टप टप पडती गारा. म्हणजे टप 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 काय पडता तो? गारा. आता टप टप तुम्हाला माहिती आहे, आपण पावसामध्ये भिजताना कसे आपल्या अंगावर काय पडतात? तो पावसाच्या गारा पडतात. तसं आभाळातनं सुद्धा काय हो, छोटे छोटे बर्फाचे काय पडतात? तो कण पडतात. नंतर त्यांनी काय म्हणलं बघा, पटपट वेचू साऱ्या. आता आपण अंगणामध्ये जर खेळत असेल तर पाऊस आला तर पटपट काय पडतात? तो बर्फाचे छोटे छोटे कण खाली पडतात. त्यांनी काय म्हणलंय? पटपट वेचू साऱ्या. आपण काय करायला पाहिलं? आपण काय करतो? पटपटपट काय करतो? त्याला वेचतो म्हणजे काय? सगळं गोळा करतो. हा, गोळा करतो का नाही? आता पुढं बघा, पकडून ये धरिता वितळून ये गेल्या. समजा आपण बर्फाला पकडलं हातामध्ये, एकदम सगळे बर्फाचे कण छोटे छोटे कण जर गोळा केलं तर लगेच काय होतात? तो वितळतात माहिती आहे ना? म्हणजे बर्फाचं रूपांतर कशामध्ये होतो? पुन्हा पाण्यामध्ये होतो. आता बघा, आपण जर फ्रीजमधनं जर बर्फाचा जर किंवा बर्फ काढलं तर 5 मिनिटं जर आपण तसंच त्या बर्फाला बाहेर ठेवलं तर त्याचं काय होतं? तर त्या बर्फाचं रूपांतर कशामध्ये होतं? पुन्हा पाण्यामध्ये होतं का नाही? तसं छोटे छोटे जे बर्फाचे कण असतात, छोटे छोटे जे बर्फाचे कण असतात ना, ते धरल्यावर काय होतं? सगळे वितळतात. काय होतात? तो वितळतात. म्हणजे कणाचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतो? पाण्यामध्ये होतो. मग त्यांनी काय म्हणले? गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. म्हणजे सगळे आपण काय केलं हो? एकत्र केलं आणि नंतर काय झालं? ते सगळ्या वितळल्या. बघा, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या म्हणजे काय हो? पावसातील, बघा, पावसातील भिजण्याचा, गारा गाऱ्या भिगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा काय हो? अनुभव. गारा गाऱ्या भिगोऱ्या म्हणजे काय? आता जर पाऊस आला तर आपण पावसामध्ये काय करतो? आनंदाने नाचतो का नाही? किंवा आनंदाने आपण काय करतो? उड्या मारतो. जर पाऊस येत असेल इकडून तिकडे काय करतो? उड्या मारतो. त्यालाच काय म्हणतात? तो गारा गाऱ्या भिगोऱ्या. म्हणजे पावसामध्ये गोल 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 फिरण्याचा काय हो? खेळ आहे. जर समजा पाऊस येत असेल तर 3-4 जर मुलं किंवा मुली असतील तर एकमेकांचे ते हात पकडून गोल गोल काय करतात? तो फिरतात. त्यालाच काय म्हणतात? तो गारा गाऱ्या भिगोऱ्या. कळालं? सोपी आहे. नीट लक्ष द्या किंवा नीट लक्षपूर्वक ऐका. ते त्याच्यामध्ये काय आहे बघा. टप टप पडती गारा, पटपट वेचू सारा. पकडून ये धरिता वितळून ये गेल्या, गारा गाऱ्या भिगोऱ्या. आता आपण ह्याच्याच पुढचं दुसरं काय बघायचं? आपण कडवं बघायचं. ह्याच्या पुढचं आपण दुसरं कडवं बघायचं. त्या कडवामध्ये त्यांनी काय म्हणले तर आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल, तिकडे लक्ष द्या आणि लक्षपूर्वक वाचण्याचा. स्क्रीनवर जे तुम्हाला दिसेल तुमच्या समोर टीव्हीवर तुम्हाला दिसेल ना, ते लक्षपूर्वक काय करावं? ऐका, त्याच्याकडे बघा आणि ते वाचण्याचं काय करावं? तुम्ही प्रयत्न करा. बघा पुढं काय आहे? गडगड गडगड मेघ गरजती. बघा, गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. बघा, चमचम चमचम विजा चमकती, थुई थुई थू थुई मोर नाचती, गारा गाऱ्या भिगोऱ्या. बघा त्यांनी काय म्हणलंय? गडगड मेघ गरजती, चमचम चम वीज चमकती,
थू थुई थू थुई मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. आता गडगड मेघ गरजती. गडगड म्हणजे काय हो? आवाज येणे. ज्यावेळेस मोठा पाऊस येतो त्यावेळेस आकाशामध्ये बघा, ज्यावेळेस किंवा पाऊस येण्याची जर चाहूल लागते, आता ढग भरलेला असतात, ढगांचा पांढरा रंग असतो, पण पाऊस येण्याच्या वेळेस तो कसा दिसतो आपल्याला? काळा दिसतो का नाही? त्यावेळेस काय होतं? तो गडगडगड आवाज येतो. येतो का नाही? काय येतो? गडगड आवाज येतो. त्यांनी काय म्हणलंय? गडगड मेघ गरजती. बघा, गडगड मेघ गरजती. मेघ म्हणजे काय हो? ढग. मेघ म्हणजे काय? ढग. त्यांचा आवाज कसा येतो? गडगड आवाज येतो. आता हा गडगड आवाज कसा येतो? तर बघा, समजा दोन ढग जर एकत्र आले, एक तर वर काय असतो? वारा असतो. काय असतो? वारा. ते एकमेकांना चिटकल्यामुळे किंवा एकमेकांचं घर्षण झाल्यामुळे त्यांच्यातनं काय निघतो? आवाज निघतो. त्याला आपण काय म्हणतो? गडगड. आता बघा, एकदमच असं काय चमक किंवा असा आवाज येतो, धाडकीने आवाज येतो का नाही रात्रीच्या वेळेस किंवा पाऊस पडताना, त्यालाच काय म्हणायचो? गडगड मेघ गरजती. पुढे बघा, चमचम चमचम वीज चमकती. पुढे काय आहे? चमचम चमचम वीज चमकती. बघा, ज्यावेळेस पाऊस येतो, ज्यावेळेस आकाशामध्ये ढगांचा मोठा गडगड किंवा गडगड आवाज येतो, त्यावेळेस सुद्धा वीज चमकते. वीज चमकते का नाही? आपण त्याला काय म्हणतो? थोडं कॉमेडी करताना किंवा हसताना फोटो काढणे. जसं फोटो काढल्यावर फ्लॅश पडतो, किंवा आपण एखादा फोटो काढताना कॅमेरा ऑन असेल तर फ्लॅश पडतो का नाही, तसंच दोन ढग जर एकत्र आले त्यांच्या घर्षणातून काय निघते हो? वीज चमकते. चमकते की नाही? एकदमच का हो? लख्ख प्रकाशामध्ये काय चमकते? वीज चमकते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढग किंवा मेघ गरजतात, म्हणजे त्यांचा आवाज येतो आणि त्यांच्यापासूनच काय हो? वीज चमकते. बघा, वीज चमकते. पुढं काय हो? थुई 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 मोर नाचती. बघा, थुई 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 मोर नाचती. ज्यावेळेस पाऊस येणार असेल किंवा पावसाची चाहूल लागते, ते पहिल्यांदा कोणाला लागते हो? मोर. मोर माहिती आहे ना? सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे? मोर आहे की नाही? आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? मोर. ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो किंवा पाऊस येण्याची शक्यता असते ना, त्याच्या आधी मोर हा आपला पिसारा फुलून काय करतो? नाचतो. कारण मोराला पाऊस खूप आवडतो. मोराला पाऊस खूप आवडतो. तो पावसामध्ये खूप भिजतो. पाऊस येण्याच्या आधी काय करतो? तो आपला पिसारा फुलवून काय करतो? नाचतो. म्हणून तर काय म्हणलंय त्यांनी? थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. कळालं? पुन्हा एकदा सांगतो बघा, गडगड मेघ गरजती. पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप काय हो? मेघ गरजतात किंवा ढगांमधनं काय येतो? आवाज येतो. परत त्याने काय म्हणलंय? चमचम चमचम वीज चमकती. ढगाच्या घर्षणामुळे किंवा दोन ढग एकत्र आल्यामुळे ते एकमेकांना घर्षण केल्यामुळे त्यांच्यातनं काय निर्माण होते हो? वीज निर्माण होते. आता एक उदाहरण सांगतो. गारगोटी असते माहिती आहे? गारगोटी. आता वाळू माहिती आहे, वाळूमध्ये गारगोटे असतात. त्या गारगोट्यामध्ये जर एकमेकांना जर गारगोटा आपण घर्षण केलं तर त्याच्यातनं काय निघते? छोटीशी एक काय निघते? प्रकाश निघतो का नाही? किंवा छोटीशी वीज निघते. फार वर्षापूर्वी ज्यावेळेस लाईट नसायचं किंवा आग नसायचं, तर त्यावेळेस काय करायचं? माणूस तो काय करत? त्या दगडाच्या घर्षणामधनंच काय करायचं? आगीचं उत्पन्न करायचं. त्यालाच काय म्हणायचं आपण? चमकते किंवा वीज चमकते. आता बघा, ह्याच्या पुढचा आणि शेवटचा एक छोटासा आपला तिसरा पॅराग्राफ आहे. ती आता पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो, तुम्ही नीट लक्ष द्या. बघा काय आहे? तिसरा पॅराग्राफ आहे बघा. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊनी स्वच्छ होईया गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. बघा,
थड थड थंडी वाजते. बघा, थड थड थंडी वाजते. ज्यावेळेस पाऊस येतो, समजा पाऊस खूप असेल, मोठा असेल, तर पावसातनं गारवा निर्माण होतो. काय होतो? गारवा. आणि आपल्याला थंडी वाजण्यास सुरुवात होते. थंडी माहिती आहे ना, एकदम असं आपण कुडकुड कुडकुड करतो. पाऊस खूप असेल आणि वारा खूप असेल तर त्यांच्यातनं काय हो? गारवा निर्माण होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? थंडी. मग त्यांनी काय म्हणलं बघा, थड थड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. बघा, ज्यावेळेस मोठा पाऊस येतो, ढगातनं गडगड आवाज येतो, वीज चमकते, पुन्हा थंडी वाजू लागते, त्यावेळेस आपण अंगणामध्ये काय करत असतो? खेळत असतो. आणि हे सगळं पाहून आपली आई आपल्याला काय मारते हो? हाक मारते. काय म्हणते? अरे बास करा आता, किती आपण पावसामध्ये खेळत आहात, चला घरात या, नाहीतर तुम्हाला काय वाजेल हो? थंडी वाजेल, जास्त भिजू नका. आई म्हणते का नाही? तसंच त्यांनी काय म्हणले बघा, थड थड थंडी वाजते. बघा, थड थड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. म्हणजे आपण पावसामध्ये नाचत असताना आपण काय करतो? बर्फाचे छोटे 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 गोळे असतात, ते काय करतो? आपण गोळा करतो. तेवढ्यात काय येतो? ढगांचा आवाज येतो, वीज चमकू लागते. तसंच थंडीसुद्धा वाजू लागते. मग तेवढ्यातनं आपली आई काय करते हो? घरातनं काय मारते? हाक मारते. अरे बास करा, आता घरात या, पाऊस खूप येत आहे, वीज चमकत आहे म्हणते ना. मग पुढं काय होते? तर घरात जाऊनी स्वच्छ होऊया. म्हणजे आपण पावसामध्ये भिजलेला असतो आणि म्हणून काय करायचो? घरात जाऊन पुन्हा काय व्हायचं? स्वच्छता व्हायचं, म्हणजे किंवा स्वच्छ राहायचं. बघा पुढं काय? गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. लक्षात? गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या म्हणजे काय? पावसामध्ये खेळण्याचा काय हो? पावसामध्ये खेळण्याचा एक प्रकार आहे. 3-4 जर मुली एकत्र असेल, एकमेकांचे हात धरून आपण काय करतो? पावसामध्ये काय मारतो? उड्या मारतो. त्यालाच काय म्हणतात? गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. आता पुन्हा एकदा ही कविता तुम्हाला मी म्हणून दाखवतो. पुन्हा एकदा ही कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. तुम्ही काय द्यावं? नीट लक्ष द्या. बघा, टपटप पडती गारा, टपटप पडती गारा, पटपट वेचू साऱ्या, पटपट वेचू साऱ्या, पकडूनिया धरिता, पकडूनिया धरिता, वितळून गेल्या साऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती. बघा, गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम वीज चमकती. बघा, चमचम चमचम वीज चमकती, थुई 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 मोर नाचती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. बघा, थड 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 थंडी वाजते. बघा, थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. हाक आईची ऐकू येते. घरात जाऊन या, घरात जाऊन या, स्वच्छ होऊया, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिगोऱ्या. छोटी कविता आहे, लहान आहे. फक्त आता बघा, पुन्हा एकदा संक्षिप्त म्हणजे छोट्या स्वरूपामध्ये तुम्हाला समजून सांगतो. एक छोटंसं घर आहे, त्या घराच्या बाहेर एक छोटंसं सुंदर असं काय हो? अंगण आहे. त्या घरामध्ये एक 2-3 मुली असतात, ते आपल्या घरामध्ये बसलेले असतात. सुट्टीचा दिवस असतो आणि त्यात पावसाळ्याच्या दिवस चालू झालेले असतात. तेवढ्यात काय होतं? आकाशामध्ये मेघ गरजायला सुरुवात करतात. म्हणजे काळे ढग एकत्र येतात, त्यांना कळते की बाबा आता पाऊस पडणार आहे. मग तेवढ्यात जोराचा काय हो? पाऊस पडायला सुरुवात होतो. आणि पाऊस पडता पडता त्या पावसाबरोबर काय हो? बर्फाचे छोटे छोटे कणसुद्धा पडू लागतात. हे पाहून
त्या घरामध्ये बसलेले ज्या मुली असतात ते अंगणामध्ये काय हो जातात आणि ते बर्फ काय हो गोळा करण्याचा प्रयत्न करतात. ते गोळासुद्धा करतात, पण ते लगेच जर हातामध्ये जर गोळा केल्या तर लगेच काय होतं ते वितळतात. कारण बर्फ जर मोठा असेल तर हळूहळू काय हो वितळत जातं, जर छोटा असेल ना तर लगेच काय होतं तो वितळतो. मग तेवढंच काय होते पुन्हा आकाशामध्ये म्हणजे मेघ काय करतात तो गडगड आवाज करायला सुरुवात करतात. त्यावेळेस पुन्हा चमचम काय हो वीज चमकते. आता ह्याचा अनुभव आहे ना, आपण सध्याला पावसाळा चालू आहे, ह्याचा आपण काय घेतलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे. आता बघा, आता पाऊस पडत असेल ना तर तुम्ही नीट निरीक्षण करा. म्हणजे बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेघ हे गडगड करायला सुरुवात करतात. एकदम असा आवाज येतो. रात्रीच्या जर पाऊस पडत असेल तर एकदम मोठं आवाज येतो आणि वीजसुद्धा चमकते. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज चमकतात. ढगांचा गडगड आवाज येतो. काही वेळेस आवाज हा छोटा येतो तर काही वेळेस आवाज हा मोठा येतो का नाही. तर ते तुम्ही फक्त काय हो अनुभव घेतला पाहिजे. फक्त ऐकायचं पावसाळ्याच्या दिवसात किंवा बघायचं पुन्हा. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा समजा पाऊस येणार असेल तर त्याची पहिल्यांदा चाहूल कोणाला लागते हो पक्षी. पक्ष्यांना लागते. त्यातल्या त्यात कोण हो मोर. मोराला जर पावसाची चाहूल लागली ना, मोर हा पिसारा फुलून काय हो नाचायला सुरुवात करतो. तसं ह्या मुली काय केल्या, अंगणामध्ये आल्या आणि अंगणामध्ये आल्यावर काय झालं माहिती आहे का, पाऊस पडायला सुरुवात झालं. मोठमोठे पावसाचे थेंब हे पडू लागले. टप 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 पडू लागले. तर टप टप पडता नाही का बर्फाचे कण सुद्धा पडू लागले. मग ते सर्व मुली काय हो ते वेचू लागल्या आणि पावसामध्ये काय हो नाचू लागल्या. आणि नाचता नाचता एकमेकींचे हात पकडून ते काय हो गोल गोल फिरू लागल्या. आणि फिरता फिरता नाही का ते एक छोट्या कविता आल्या. आता आपण म्हणतो का नाही, एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. हे असे आपण कसे पावसाचे गाणे म्हणतो का नाही, तसे मुलीसुद्धा काय हो पावसाचे गाणे म्हणतात. तेवढ्यात घरातनं आवाज येतो, अरे मुलांनो या लवकर घरात, पाऊस मोठा पडत आहे. पाऊस मोठा पडत आहे, वीज चमकत आहेत किंवा ढगांचा आवाज येत आहे. तुम्हाला थंडी सुटेल, या लवकर घरात. मग लगेच जेव्हा आईची हाक ऐकू येते, लगेच आई हाक मारल्यावर आपण लगेच जातो का हो नाही, अजून 5 मिनिट म्हणतो का नाही. तसं ते पुन्हा करू लागल्या. मग त्यांना हाक मारून घरात गेल्या. एकतर आपलं अंग भिजलेलं असतं, मग लगेच ते काय करतात तो स्वच्छ होतात. म्हणजे भिजलेले कपडे बदलतात आणि स्वच्छ कपडे घालतात. कळालं ना, छोटी आहे दिसेल तुम्हाला कळेल. आपण आता ही कविता शिकवली, पण ह्याचा अनुभव कधी येतो माहिती आहे का, घरात बसून तुम्ही बघू शकता की मेघ कसे गरजतात, वीज कशी चमकते. फक्त आपण घरात बसून बघायचं आहे किंवा ऐकायचं आहे. जेव्हा तुम्हाला ढगांचा आवाज येईल, वीज चमकल दिसेल, तेव्हा तुम्हाला ही पुन्हा काय हो कविता आठवेल. छोटी आहे, समजलं ना. पुन्हा आपण ह्याचं पुढच्या तासाला काय थोडी छोटीशी उजळणी करू. थँक्यू.